रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। अनेक ठिकाणी शेतांमध्ये नद्यांचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। तर अर्जुना धरण 100% भरलेलं आहे। यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची पाण्याची चिंता मिटली आहे। तर पुढचे 2 दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे हे जे अर्जुना धरण 100% भरलेलं आहे ते ओसंडून वाहण्याची शक्यता आहे आणि याच्यातून काही प्रमाणामध्ये पाणी सोडलं जाण्याची ही शक्यता आहे। दरम्यान मागजन बाजारपेठेमध्ये मध्यरात्री पाणी भरलं होतं अशी माहिती समोर आली आहे। तर काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर आल्याची माहिती समोर येते आणि तिकडची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि या साऱ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी राहुल वर्ते यांनी। सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुवाधार पावसाचं आगमन पाहायला मिळते। आपण पाहिलं तर दक्षिण रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्या ज्या आहेत त्या ओसंडून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धरणं जी आहेत ती सुद्धा आता भरू लागलेली आहेत। एकंदर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 दिवस जो आहे अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या लांजा, राजापूर आणि रत्नागिरी चिपळूण या भागामध्ये धुवाधार पाऊस बरसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदर आपण पाहिलं तर सध्या राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण जे आहे ते सध्या संपूर्ण भरलेलं आहे। त्यामुळे येणारे 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे। लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।